गोष्टीचे नाव आहे पोट भरलेले आणि वकवकलेले. एकदा सॅमॉसच्या लोकसभेत एका पुढाऱ्याला फाशी देण्याकरिता खटला चालू होता. त्या सभेत बोलण्याकरिता ईसाप उभा राहिला. तो म्हणाला, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ऐका. एका नदीतून जात असता एक कोल्हा भोवऱ्यात सापडला. त्याने बाहेर पडण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यातच पुष्कळ जळवाही त्याच्या अंगाला चिटकून त्याचे रक्त शोषण करीत होत्या. तो बिचारा सारं सहन करून धडपडत नदी पार होण्याची खटपट करीत होता. इतक्यात तिकडून जाणारी एक साळू त्याला भेटली. तिने विचारले, तुझ्या अंगावरच्या जळवा उपटून टाकू का? नको नको, कोल्हा म्हणाला. साळूने विचारले, पण का नको? त्याचं असं आहे, कोल्हा म्हणाला, या जळवांनी आतापर्यंत माझ्या रक्तावर खूप ताव मारला आहे. आता त्या माझं रक्त फारसं पिऊ शकत नाहीत. पण तू जर यांना उपटून टाकलंस तर पुन्हा नव्या जळवा मात्र मला येऊन चिकटतील आणि मग मात्र माझ्या अंगात रक्ताचा एक थेंबही राहणार नाही. त्याचप्रमाणे मित्रांनो, ईसाप पुढे म्हणाला, हा मनुष्य आता खूप श्रीमंत झाला आहे, त्यामुळे तो तुमचे अधिक शोषण करणार नाही. पण याला तुम्ही फाशी दिलत तर त्याच्या जागी जे नवीन येतील ते भुकेले कंगाल असतील आणि ते मात्र तुम्हाला सर्वस्वी नागविल्याशिवाय राहणार नाहीत.